नमस्कार मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे सांगण्याचं हेतू म्हणजे मित्रांनो, तुम्ही आता 2 मिनिटाची क्लिप बघितली असेल. एक सुंदर हरणाचं कळप गवत खात होतं. त्या गवत खाताना ही 5-6 पोरं जी तुम्ही टवाल पोरं बघितले, चेहरा दाखवता नाही आला मला, त्या पोरांनी धावत ओरडाओरड करत त्या हरणांना पळून लावलं, त्या कळपाला पळून लावलं. तर मित्रांनो, मी तुम्हाला एकच हात जोडून विनंती करतो, खरं हात जोडून विनंती करतो, जर तुम्हाला इथे येऊन कोणती चांगली गोष्ट बघायची नसेल आणि जर करायची नसेल ना, त्या अशा चांगल्या ठिकाणी येऊ नका. कारण का बोरिवली नॅशनल पार्क हे असं ठिकाण आहे, मुंबई पासून जवळचं ठिकाण असं आहे की जिथे लहान पोरांना, वयस्कर लोकांना, कोणत्याही लोकांना की सुंदर अशी जागा बघायला भेटे, काहीतरी नवीन शिकायला भेटतं. त्या जागेचा असा काळीमा लागेल अशा या जागेला तुम्ही हात जोडून विनंती करतो की तुम्ही इथे येऊ नका. कारण का खूप वाईट वाटलं ते, आणि त्या मुलांना बोलण्यासारखे पण नव्हते. कारण का टवाल पोरं ते तुम्हाला माहिती आहे सर्वांना, व्हिडिओमध्ये काय असतात टवाल पोरं, ते म्हणजे त्यांच्यासोबत बोलणंच म्हणजे पाप आहे. तर हात जोडून विनंती करतो, या अशा चांगल्या ठिकाणी येऊन प्राण्यांना त्रास देऊ नका, कोणत्या झाडाझुडपाला त्रास देऊ नका. चला नवीन काहीतरी स्पॉट बघूया. नमस्कार मित्रांनो, मी केतन कदम प्रवास केतनच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्या सर्वांचं या निसर्गरम्य वातावरणामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, साईराम सर्वांना. आजचा व्हिडिओ असणार आहे तो थंबनेलवरनं तुम्हाला कळा असेल, पावसाळा सुरू झालेला. पावसाळा सुरू झाल्यानंतर आपल्या आता दहीहंडीचे ब्लॉग्स पडत होते, पण जर निसर्गाची मजा जर घेता नाही आली तर माझ्या पावसाळ्याचा काय उपयोग मित्रांनो. तर आपण जवळच आपल्या मुंबईमध्ये असणारा बोरिवली नॅशनल पार्कला आपण भेट द्यायला आलेलो आहे. जेमतेम आपल्या घरापासून म्हणजे गोरेगाव पासून 20 मिनिटाच्या अंतरावरती आपला हा नॅशनल पार्क आहे. नॅशनल पार्कला भेट द्यायचं एकमेव कारण म्हणजे मित्रांनो, इकडे बघण्यासारखं खूप काही ठिकाण आहेत, जसं केव्ज वगैरे झालं. आता हे केव्ज जे आहेत ते 1500-2000 वर्षापूर्वी आधीचे जे केव्ज आहेत मित्रांनो. आज आपण केव्जला भेट देणार नाही, कारण का नॅशनल पार्कमध्ये अजून काही नवीन ठिकाणं असे झालेले आहेत की ती बघण्यासारखी झालेली आहे. तसं आता आपण ज्या गार्डन मध्ये आता उभे आहोत त्या गार्डन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स लावलेले आहेत. त्याच्यानंतर बटरफ्लायचं पूर्ण एक स्पेशली एक गार्डन दिलेलं आहे. सो त्या अशा काहीतरी युनिक गोष्टी आणि ज्या गोष्टी आपण बघितल्या नाहीये त्या गोष्टी आपण, कारण का बोरिवली नॅशनल पार्क बोललं की सर्वांना असं वाटायचं की भाई फक्त केव्जच बघण्यासारखं आहे, पण नाही मित्रांनो. ह्या गार्डन मध्ये ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये खूप काही अशी ठिकाणं ती बघण्यासारखी आहे. त्याच्यामध्ये मंदिर वगैरे झालं, काही काही वेगवेगळे स्पॉट झाले. त्याच्यामध्ये आता नवीन म्युझियम पण ओपन झालेलं आहे, ते सर्व बघणार आहे. तर मित्रांनो, इकडे यायचं असेल तर आता आम्ही संडेच्या दिवशी आलेलो आहे. जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन. पहिली गोष्ट, इकडे येताना बाईक कॅरी करू नका. स्वतःची सायकल असेल तर स्वतःची सायकल करा. इकडे भाड्याने देखील सायकल भेटेल, पण सायकलची कंडिशन थोडी वरखाली असते, त्याच्यामुळे सायकल कॅरी करू नका. स्वतःची सायकल असेल तर बेटर. बाईक असेल तर बाईकची पार्किंग करावी लागते. पर आवरचे तुम्हाला 20 रुपये चार्ज करावे लागतील, आणि 4 व्हीलर जर असेल तर तुम्हाला त्याचे 50 रुपये प्रत्येक तासाचे द्यावे लागतात. आणि सायकलचे माझ्या मते 40 का 50 रुपये पर तासाचे. तर जर स्वतःची सायकल असेल तर ती कॅरी करा. सो व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ जरा देखील स्किप करू नका. व्हिडिओ मध्ये इंस्टाग्राम आयडी दिसत तर लवकरात लवकर फॉलो करा. बाकी आता निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण देखील फिरायला सुरुवात करूया. तो चलो. गेट पासून सरळ आल्यानंतर मित्रांनो पहिला स्पॉट लागतो तो म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाल तो असा नकाशा दिला जाईल नॅशनल पार्कचा. मग त्या ठिकाणी तुम्हाला कुठे जायचं, कोणत्या साईडला जायचं, काय फिरायचं हे तुम्हाला दिसेल. आता आम्ही जे आलोय ते म्हणजे या एका जागेवरती भेट दिलेली आहे. त्या जागेवरती वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत, त्याच्यामुळे बटरफ्लाय वगैरे देखील आहे. सो खरंच खूप चांगली स्वच्छता वगैरे केली, आणि गार्डन बघू शकता किती क्लीन अँड नीट आहे बघा. हा जो एंट्रन्स जो बनवलाय ना, हा जो एंट्रन्स बनवला खरंच खूप सुंदर बनवलेला आहे. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाल ना तर तुम्हाला असे बोर्ड दिसतील, त्या बोर्ड वरती पूर्ण माहिती दिलेली आहे बघा. इथे बटरफ्लायची आहे, मूड बाथ ऑफ फॉर, समजू शकता. थोडं आपला इंग्लिश जरा डगमग डगमग आहे. बाकी भारी, खरंच खूप भारी, जबरदस्त केलेलं आहे मित्रांनो बघा. एक फ्लॉवरचं देखील असं गार्डन म्हणजे हे केलेलं आहे, त्या लोकांनी बांधलेलं आहे.
ते आता बघू आपल्याला कुठे भेटतंय. ते भेटलं की मग आपण तिकडे देखील हे करूया. आणि मित्रांनो हा बोर्ड नक्की वाचा. हा बघा, फुले आणि पाने तोडू नका. मित्रांनो नॅशनल पार्क खरंच खूप सुंदर बनवलेलं आहे. तर अशी काही गोष्ट करू नका की जेणेकरून ह्या निसर्गाला एक काळीमा फासण्यासारखी गोष्ट तुम्ही करू नका. कारण खूप सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे. खूप सुंदर असं हे जंगल सफारी टाईप बनवलेलं आहे. खरंच खूप भारी आहे. तो चला पुढच्या स्पॉटला भेट देऊया आता आपण. या निसर्गरम्य वातावरणात फिरताना एक गोष्ट नक्की मी ऑब्झर्व केली मित्रांनो, एवढा निसर्ग असून एवढी झाडं असून देखील तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघू शकता असं नेट लावलेलं आहे आणि त्या नेटमध्ये एक सुंदर असं अजून एक झाड लावलेलं आहे. तर खरंच खूप सुंदर अशी संकल्पना आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा. प्रत्येक ठिकाणी एक तसं इथे आलं, इथे आलं. खूप सुंदर असं हे केलेलं आहे. आणि बाकी बस सेवा अशी चालू असते जी कानेरी केव्सला जात असते. भारी भारी. बघा आता हे झाड बघा किती उंच झालंय बघा. जबरदस्त. अजून एका स्पॉट वरती आलेलो आहे मित्रांनो. इकडे बोर्ड बघू शकता. एवढा हिरवगार निसर्ग असला तरी मी मगाशी तुम्हाला दाखवलं की इकडे वृक्षारोपण खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. जसं करून तुम्ही बघू शकता इथे बघा नेट प्रत्येक ठिकाणी असे नेट लावलेले आहेत. त्या नेट मध्ये एक वृक्ष लावलेला आहे. खरंच खूप सुंदर अशी संकल्पना केलेली आहे बघा इथे. आणि हे ज्यांनी देखील केलं ना मित्रांनो त्यांच्यासाठी एक लाईक नक्की करा. इथे सुंदर सुंदर झाडं लावले बघा. म्हणजे चारही बाजूला हा पूर्ण जागा जी आहे ना हे पूर्ण निसर्गाने बनवलेली आहे बघा. भारी भारी खरंच खूप सुंदर असं वृक्षारोपण झालेलं आहे इकडे. पाऊस आला होता आता जरा, पण लगेच गेला. रेनकोट काढला, रेनकोट घातला तर पाऊस लगेच गेला. पण भारी मित्रांनो खरंच या पावसाळ्यामध्ये आपल्या या बोरिवली नॅशनल पार्कला एकदा नक्की भेट द्या. गर्दी बघू शकता आजची काय जबरदस्त गर्दी आहे बघा मित्रांनो. आणि एवढा क्रेज आहे ना, एवढा क्रेज आहे ना की जास्त करून 100% 80% लोक तर सायकलने प्रवास करतात. त्याच्यात परत मग चालत जाणारे वेगळे आहेत, परत हे बसने ट्रॅव्हल करणारे वेगळे आहेत. हे बघा बसने प्रवास करणारे वेगळे आहेत. आणि जागोजागी जर बघितलं ना तर तुम्हाला असे बोर्ड दिसतील जिथे आपल्याला हे प्राणी दिसण्याची शक्यता आहे. जसं आता मोर दाखवलेला आपल्याला 1.5 किमी वरती. म्हणजे त्या लोकांनी सांगितलं की आपल्या हळूवर जावा की तुम्हाला तिकडे काहीतरी बघायला भेटेल. सो बघूया आपल्याला काय बघायला भेटतंय. बाकी हे बघा हे सायकल्स वगैरे वाहणारे ट्रॅव्हल करणारे तर खूप जण आहेत. चला बघूया. तर अशा प्रकारे आपण एक स्पॉट फिरलो तो म्हणजे बटरफ्लाय स्पॉट आणि प्लांट्स वगैरे बघितले. त्याच्यानंतर आता आपण दुसऱ्या स्पॉटला आलोय तो म्हणजे गांधी टोक म्हणून एक स्पॉट आहे मित्रांनो. आता इकडचा जो ट्रॅकिंग जो आहे आणि हा जो स्पॉट आहे तर आम्ही जो पहिला जो स्पॉट दाखवला ना तो कानेरी गुफेला जातानाचा स्पॉट आहे. पण तो एक स्पॉट करून आम्ही जास्त काही पुढे गेलो नाही. तिकडनं रिटर्न फिरलो कारण आपल्याला कानेरी गुफेला जायचं नव्हतं. जर तिकीट काउंटर इकडनं जर तुम्ही सरळ आहे तुम्हाला एक सर्कल लागेल गार्डनचा. त्या गार्डनच्या बरोबर तुम्ही कोणाला जे विचारलं ना तर गांधी टेकडी कुठे आहे तर तुम्हाला असा हा गेट दिसेल गांधी टेकडीचा. इकडनं 10 मिनिटाचा वरती जायला मिनिमम ट्रॅकिंग आहे. ती ट्रॅक केल्यानंतर वरती गेल्यानंतर जो मित्रांनो व्ह्यू बघायला भेटतो ना तो व्ह्यू बघण्यासाठी खास आता आपण वरती जाणार आहे. तर भारी मजा येणार आहे कारण का तुम्ही कान्हे गुफेला जात असाल तिकडे तुम्हाला फक्त कान्हे गुफा बघायला भेटेल. पण ह्या स्पॉटला जर सर्कलला फिरत असाल ना तर तुम्हाला टेकडी झालं जसं गांधी टेकडी झालं त्याच्यानंतर मग म्युझियम वगैरे झालं हे सर्व बघायला भेटणार आहे. तर पहिला आपण स्पॉट झालेला दुसरा स्पॉट गांधी टेकडी करायला चाललोय. तो चला गांधी टेकडी फिरूया. गांधी टोक या स्पॉटला जायला खरंच खूप सुंदर अशा शिड्या दिलेल्या आहेत बघा. भारी भारी जबरदस्त केलेलं आहे.
आजूबाजूला हिरवगार निसर्ग मित्रांनो. खरंच जसं हिरवी चादर कशी ओढली जाते तसं या निसर्गाने हिरवी चादर आपल्याला स्वतःवरती ओढलेली असे वाटते. भारी वाटते. पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यामध्ये हा निसर्गाच्या सानिध्याची मजा घेताना एक वेगळाच अनुभव येतोय. आणि ह्या जागोजागी मस्त असे बोर्ड लावलेले आहेत. बोर्डवर ना अजून एक गोष्ट लावली ती म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ही बघा मित्रांनो, कचरा पेटी. जागोजागी कचरा पेटी ठेवलेल्या आहेत तरी आजूबाजूला तुम्हाला हा असा कचरा दिसणार आहे. म्हणून मित्रांनो खूप काळजी घ्या, खूप काळजी. अशा ठिकाणी फिरायला येत आहे ना तर या चांगल्या निसर्गाला काळीमा लावू नका. कुठेतरी नाव खराब होईल असं काही करू नका. बाकी ट्रॅकिंग बघा भारी वाटते, जबरदस्त. मित्रांनो मी मगापासून तुम्हाला निसर्गाबद्दल सांगत होतो आणि जे वृक्षारोपण दाखवत होतो तर असे काही ग्रुप्स असतात जे जागोजागी झाडे लावत असतात. मी तुम्हाला मगाशी बोललो एक लाईक ह्यांच्यासाठी, तर व्हिडिओला एक लाईक नक्की ह्यांच्यासाठी करा. हा देखील कोणता तरी ग्रुप आहे जो आता झाडे लावण्याची कामं करतात बघा. खरंच भारी भारी, खूप सुंदर. कारण का ह्यांच्यामुळे हा सुंदर निसर्ग निर्माण झालाय बघा. इथे देखील झाडं लावलेले आहेत. भारी. थँक्यू सर्वांसाठी, थँक्यू, खरं मनापासून थँक्यू. गांधी टेकडीचा ट्रॅक करत करत आपण आता 2 रस्ते लागतात आपल्याला इकडे. एक हा राईट साईडला जातो आणि हा लेफ्ट साईडला जातो. तर हा रस्ता जो आहे ना तुमच्या लेफ्ट हँड साईडचा तो तुम्हाला गांधी टेकडीला घेऊन जाईल. भारी भारी भारी. हवा बघा सुटले. चलो, तर गांधी टोकला आलेलो आहे. गांधी टोकला येण्याचं एकमेव कारण म्हणजे मित्रांनो हा इकडचा व्ह्यू बघायला आलेलो आपण. आणि ह्याच्या आधी आपण कधीच हा लोकेशन पण बघितलं नव्हतं ना व्ह्यू बघितलेला. लोकेशन बद्दल बोलायचं म्हणजे मित्रांनो खूप जबरदस्त असा व्ह्यू दिसतोय हा. आणि या निसर्गाबद्दल बोलायचं म्हणजे मित्रांनो एक फुफ्फुसाचं एक नातं असतं ना श्वासांचं, तसं नातं एक असतं. आणि या निसर्गाला बघू शकता जसं हिरवी चादर ओढलेली असं वाटतं. काय भारी वाटतंय बघा निसर्ग. हा पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्याच्यामध्ये हा सुंदर असा हिरवागार निसर्ग, खूप सुंदर. आता निसर्गाबद्दल व्ह्यू बद्दल बोलायचं म्हणजे तुम्हाला प्रॉपर व्ह्यू दिसत नसेल कारण का आता पावसामुळे झाडांची वाढ झालेली आहे. पण हा जो मधला स्पॉट तुम्हाला दिसतोय ना इकडनं जर तुम्ही अंदाज धरला तर खरंच हा बघण्यासारखा एक व्ह्यू आहे आणि खूप जबरदस्त आहे. सो आता कधीतरी आपण ह्या स्पॉटला नक्की परत भेट देऊ. आपल्याला अजून खूप सारे स्पॉट करायचे आहेत. तो आता हा व्ह्यू बघून झालेला आहे. डायरेक्ट आता खाली भेटूया. चला. आता आपण तिसऱ्या स्पॉटला आलेलो आहे. तिसऱ्या स्पॉटला लायन टायगर सफारी बुकिंग आहे. तिथून बरोबर 50 मीटरवर आहे. तर चला ते बघूया. त्याच्या आधी या साईडला ना मित्रांनो मस्त एक नदी वाहते. त्या नदीमध्ये सर्वांची फुल धमाल चालली. अजून पावसाचं पाणी एवढं काही लागलं नाहीये पण जेमतेम बहुतेक जणांची फुल धमाल चालली. तुम्हाला दाखवतो बघा. इथे खाली पाणी एवढं लागलं नाहीये, ठीक आहे, तरी एवढं रिस्की नाहीये. पण गर्दी बेफान आहे, बेफान गर्दी, बेफान गर्दी आहे. तर चला आपण सफारी बघूया. सफारीच्या इथून आलात ना तुम्ही तर इकडे तुम्हाला मस्त एक रानमेवा खायला मिळेल. त्याच्यामध्ये कैरी वगैरे झाली, फळं, फ्रूट सलाड वगैरे झाला, त्याच्यानंतर लिंबू पाणी वगैरे हे सर्व तुम्हाला भेटेल. इथे गर्दी बघा किती आहे. मस्त रानमेवा आहे, त्याच्यामध्ये काकडी, पेरू वगैरे सर्व काही बघा. भारी भारी. आम्ही पण फ्रूट सलाड खाऊन झालो. त्याच्यानंतर मग मी बघितलं जबरदस्त सायकल. तर बाप रे बाप, सायकल तर एवढ्या ट्रॅव्हल करतात आणि तेवढेच लोक चालतायत. जबरदस्त गर्दी मित्रांनो, जबरदस्त गर्दी. आणि बहुतेक तर आज रविवार असल्यामुळे फॅमिली क्राऊडच जास्त फिरायला आलेला आहे. बघू पुढे अजून काय नवीन नवीन बघायला भेटतंय. लायन सफारी बुकिंग कार्यालय. इथे बुकिंग कार्यालय. तिकीट मुले 55 रुपये. चला पुढे जाऊन बघूया आपण. सफारीचा बोर्ड बघूया. हे बघा मगाशी मी तुम्हाला सिंहबाग सफारीचं दाखवलं ना त्याचं हे बुकिंग कार्यालय आहे. बुकिंग कार्यालयाची फी आहे मित्रांनो, जे मोठी मुलं असतील म्हणजे प्रौढ जे असतील 136 रुपये आहेत आणि लहान मुलांचे 55 रुपये आहेत. 5 ते 12 वर्षाखाली मुलांचं आहे ते.
प्रत्येकी 5 तिकीट मिळतात. कमीत कमी 15 प्रौढ तिकीट झाल्या शिवाय बस सोडता येत नाही मित्र. म्हणजे पहिले सर्व नियम दिलेले आहेत, वेळ दिलेली आहे तिथे सर्व. तुम्हाला सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत आहे आणि दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत आहे. पूर्ण नियमावली बघून घ्या. त्यानंतर हे तिकीट काउंटर आहे. तिकीट काउंटरच्या बरोबर इकडे तिकीट काढून तुम्हाला ही लाईन दिसते, तिकडे तुम्हाला वेटिंग करायचं आहे आणि वेटिंग केल्यानंतर मग तुम्हाला बघायला जायचं आहे ते म्हणजे सिंह, वाघ वगैरे तुम्हाला बघायला भेटते. सो भारी आहे. चल पुढे बघू अजून काय बघायला भेटतंय. अजून एका जागेला भेट दिली मित्रांनो आणि सुगंधी उद्यान म्हणून आहे. तर सुगंधी उद्यान म्हटलं तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे, विविध प्रकारची फुलं वगैरे आणि फुलांची बाग बघायला भेटेल. तर पहिलंच आल्या आल्या आपल्याला चाफ्याचं झाड दिसलेलं आहे, पण चाफा काय फुलला नाहीये. हा, चाफ्याची फुलं नाही आहे तिथे. त्याच्यानंतर इकडे बघा ही व्हाईट फुलं, मोगरा नाही. ह्याचं नाव कोणाला माहिती असेल तर कोणी सांगा आम्हाला. आणि खाली बघा काय मस्त पडले फुलं. खरंच मित्रांनो सुगंधच पसरलाय. हे बघा वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत इथे आणि बटरफ्लाय बघा किती सुंदर प्रकारे दिसतात बघा आपल्याला. अर्ध्यांची माहिती तर नाही माहिती आपल्याला जास्त करून. हे वाटतं लिंबाचं झाड आहे. भारी. जास्वंद पण लावलंय. अननस. इथे देखील बघा छोटी छोटी फुलं आहेत बघा येलो कलरचे. भारी भारी भारी. बघा जास्वंद, छोटा जास्वंद बघायला भेटला. जास्वंदाचा फुल आहे. तर खूप सुंदर मित्रांनो असे गेलेलं आणि सुगंधी उद्यान प्रमाणे खरंच मस्त फुलांचा वास येतो, पक्ष्यांचा किलबिलाट आणि फुलपाखरू बघा आपल्या पुढे उडत आहे. बघा एक गेट केलेलं आहे इकडे. भारी. गेट मधून जाऊया पुढे बघू अजून काय बघायला भेटतंय. मगाशी आपण त्या फुलांना मोगरा समजलं होतं, पण मोगऱ्याचं झाड आता आपल्याला बघायला भेटलं. हे पूर्ण मोगऱ्याचं झाड आहे. फुलं अजून अशी फुललेली नाहीत पण कळ्या आलेल्या आहेत बघा. भारी वाटतंय बघा. ह्या झाडाबद्दल सर्वांना माहिती असेल. ह्या झाडाला ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी, या झाडाला मित्रांनो लाजाळू बोललं जातं आणि याची एक अशी खासियत आहे, लाजाळू ह्यासाठी बोललं जातं कारण या झाडांना, या पानांना जसं तुम्ही हात लावाल ना हे लाजाळले जातात. आता ते कसे लाजाळले जातात ते तुम्हाला मी दाखवतोय बघा. सर्व जसा हात तुम्ही फिरवणार ना तसे सर्व लाजाळले जाणार. हे सर्व लाजाळले. आता तर तुम्हाला आता असं वाटेल की यांना मी त्रास देतोय. झाडांना तोडत वगैरे नाही मित्रांनो, त्यांना त्रास वगैरे देत नाही. एक काहीतरी नवीन पद्धत आणि एक नवीन काहीतरी निसर्गाचं सौंदर्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, एक नवीन माहिती द्यायचा प्रयत्न केला. ही पण माहिती आम्हाला कोणीतरी दिली होती, ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. तर मस्त आता पावसाला सुरुवात होते असं वाटतंय. तर थोड्या वेळामध्ये हे परत पान फुलले जातील, तर त्याचा काही त्रास होणार नाही झाडांना. तर पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता निसर्ग काय मस्त झालाय बघा. आणि तुम्हाला पानं हलतात त्याच्यावरनं तुम्हाला वाटत असेल, म्हणजे जाणवत असेल की आता इथे काय वारा सुटलाय. पावसाचं नाव घेतलं आणि पावसाने आगमन झालंय पावसाचं. त्याच्यामुळे अजून सुंदर असा निसर्ग बघायला भेटला आपल्याला. आणि त्यामध्ये आपण सुगंधी गार्डन मध्ये आहोत, त्याच्यामुळे खरंच अजून सुगंध दरवळलाय बघा किती. एकदा बोरोली नॅशनल पार्कला मित्रांनो खरंच भेट द्या. पण जे काही मी प्रकार दाखवले पहिल्या स्टार्टिंगला ते खरंच करू नका. तर खूप चुकीचं वाटतं ते. पाऊस जोरात आला, आता जोरात आला. चला सुगंधी गार्डन मधून बाहेर पडल्यानंतर ऑर्चिड म्हणून अजून एक आपल्याला विजिट करायला भेटलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि झाडं आपल्याला बघायला भेटणार आहे. तर त्याचं कॅम्पिंग इकडे केलेलं आहे. तर आपण तिकडे जाऊन आता बघूया तिथे काय नवीन बघायला आपल्याला भेटणार आहे. चला. इथे ऑर्चिडचे काही नियम लिहिलेले आहेत मित्रांनो. म्हणजे इथे जर तुम्ही येत असाल तर झाडांना वगैरे अजिबात हात लावू नका. 500 रुपये दंड आहे. CCTV कॅमेरे लावलेले आहेत. त्याच्यानंतर मग बघितलं तर नियुक्त मार्गांचे अनुसरण करा. नाजूक परिसंस्थेने रक्षण करण्यासाठी चिन्हांवरती, म्हणजे त्या लोकांनी काही चिन्ह केलेलं नाही त्या तिथे उभं राहून, स्पॉटला उभं राहून तुम्ही झाडं बघा. कचरा वगैरे करू नका. मी मगापासून प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक ठिकाणी जाताना तुम्हाला सांगतोय कचरा पेटीमध्येच टाका.
त्यानंतर शांतता पहिली गोष्ट ठेवा आणि दुसऱ्यांना देखील शांतता राहू द्या. तर आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये बघू आपण. बघा इथं स्टेप दिलेले आहेत आणि स्टेपप्रमाणे बघा किती सुंदर असं झाडं लावले आहेत बघा. प्रत्येक झाडाची माहिती वगैरे नाव वगैरे दिलेले आहेत. जबरदस्त. आणि हे खरंच खूप काहीतरी युनिक आहे. हे खोडावरती झाड आलेले बघा. म्हणजे बांबूचं झाड बोलू शकतो. म्हणजे बांबूप्रमाणेच दिसतंय. जबरदस्त. हे बघा इथे देखील किती सुंदर फुल लावले बघा. हे पण एक काहीतरी युनिक आहे मित्रांनो. हा खोडाचा कसला तरी खोड आहे. त्या खोडामध्ये मित्रांनो झाड लावलेलं आहे. खरं खूप सुंदर असं बनवलेलं आहे बघा. भारी. हे बघा थोडा काळोख येत असेल कारण का आता पाऊस पडून गेलाय. सर्वीकडे ओलं ओलं झालंय बघा आता. जबरदस्त जबरदस्त. इथून आतमध्ये देखील आहे. म्हणजे तुम्ही एक ऑब्झर्व करत असाल हे खोड आहे मित्रांनो. हे खोड त्या खोडाला मुळं सुटले आहेत आणि त्या मुळांमधून त्या खोडाला झाडाचं रूपांतर झालंय बघा. प्रत्येक ठिकाणी तेच केलेलं आहे बघा. बघा जबरदस्त. खरंच खूप खूप भारी केलं आहे. खूप म्हणजे खूप भारी केलं आहे. ह्या सर्कलला बघा काय भारी केलं आहे. स्मॉल स्मॉल अशा कुंड्या ठेवल्या आहेत आणि कुंडीला मस्त असं झाड आलेलं आहे आणि त्याची सर्व मुळं तुम्हाला खाली दिसेल. आणि हे सर्व असं रिंगण केलं आहे बघा कसं. भारी भारी जबरदस्त काहीतरी केलं आहे. आणि पाणी आता पावसाळा म्हणून तर ठीक आहे. बाकी पाण्यासाठी बघा ह्या लोकांनी खूप सुंदर अशी योजना केलेली आहे. आता हे जवळून दिसणार नाही कारण का काळोख येते पूर्ण. आहे बघा प्रत्येक ठिकाणी बघाल ना तुम्ही खोड आहे. खोडाला मस्त मुळं सुटले आहेत आणि मुळांच्या याच्यावरती त्या खोडाला बरोबर पालवी सुटून एक झाड तयार झालेलं आहे. हे बघा ही सीतेची वेणी. सीतेची म्हणून ओळखलं जातं. ही माळ बघा कसली भारी आली फुलाची. भारी भारी. स्मॉल फ्लॉवर वांदा म्हणून काहीतरी लिहिलं आहे बघा. हे स्मॉल 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 झाडं आलेले आहेत त्याच्यावरती. त्याच्यानंतर इथे देखील आहे अजून एक काहीतरी ठिपके इरीड आंबरी म्हणून आहे. या झाडाचं हे केलेलं आहे. ही वसंत आंबरी आहे. हे बघा ही वसंत आंबरी आहे. भारी भारी जबरदस्त. खरंच मित्रांनो फुलपाखरू आंबरी हे खूप सारे असे नावलेले. उग्र हबे आंबरी म्हणून आषाढ हबे आंबरी. भारी काहीतरी माहिती म्हणून मित्रांनो मगाशी तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं. काहीतरी चांगलं शिकायचं आहे तर तुम्ही या बोरिवली नॅशनल पार्कला खरंच भेट द्या. काहीतरी चुकीचं काय करण्यासाठी इथे येऊ नका. जरी ना आलात तरी चालेल. गुच्छ इरीड आंबरी म्हणून आहे. खोड बघा कसं आहे आणि त्या खोडाला पालव्या फुटल्या आहेत बघा. भारी जबरदस्त. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्राकृतिक इतिहास संग्रहालय. मग तसं मी तुम्हाला जे संग्रहालयाबद्दल सांगत होतो मित्रांनो हे संग्रहालय येते जे तिकीट काउंटरपासून जेमतेम 20-25 मिनिटावरती आहे. हां आरामात 20-25 मिनिटावरती आहे. आता या संग्रहालयामध्ये आपण एंटर करूया. सर्वजण बाहेर आलेले आहेत. आता आपण एंटर करूया आणि एंटर केल्यानंतर आपल्याला कळेल की आतमध्ये काय आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे नॅशनल पार्क पूर्ण फिरून झालेलं आहे. नॅशनल पार्कमध्ये तुम्ही बघितलं आपल्याला सुंदर असा हरण त्यानंतर 12 शिंग हरण हे सर्व असे प्रकार बघायला भेटले. बाकी 2-3 स्पॉट वगैरे केले. त्याच्यामध्ये आपण बघितलं की पहिला स्पॉट बघितला जसं गांधी डोक बघितलं तो एक व्ह्यू बघितला. त्याच्यानंतर दुसरा स्पॉट आपण सुगंधी गार्डन बघितलं. सुगंधी गार्डन नंतर आपण म्युझियम हा अर्धाच दाखवलाय. आता अर्धा का दाखवला त्याची एक खासियत म्हणजे मित्रांनो व्हिडिओ हा खूप मोठा होणार होता त्याच्यामुळे आम्ही तो 2 पार्टमध्ये केलेला आहे. तर ह्याच्यानंतरचा जो दुसरा व्हिडिओ असणार आहे तो म्युझियमचा असणार आहे आणि म्युझियममध्ये खूप काही नवीन बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच धन्यवाद. तसा म्युझियमचा व्हिडिओ देखील एक नवीन असणार आहे. काहीतरी वेगळं बघायला भेटणार आहे. काहीतरी नवीन शिकायला भेटणार आहे. तर ही व्हिडिओ आता इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे. व्हिडिओ थांबवतो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. बाकी भेटत राहूया नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये. नंतर त्याच्यानंतर मग आपण परत बघू कुठेतरी दुसरीकडे फिरायचा प्लॅन चाललेला आहे. तो सक्सेस झाला तर आपण त्या व्हिडिओमध्ये भेटू. तर आता हा व्हिडिओ पहिला पार्ट असणार आहे. ह्याच्या पुढचा जो म्युझियमचा व्हिडिओ असणार आहे तो दुसरा पार्ट असणार आहे. इंस्टाग्राम आयडीला अजून कोणी फॉलो केलं नसेल तर लवकर फॉलो करा. बाकी भेटूया आता डायरेक्ट आपल्या दुसऱ्या पार्टमध्ये. सो चला बाय.